प्रकाश रावांचा आणि जयाताईंचा. एकुलता एक लाडाकोडात वाढलेल्या मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करून फॉरेनची मुलगी सून म्हणून घरात आणली. सगळ्यांच्या विरोधात जाऊन जेव्हा फॉरेनच्या मुलीसोबत लग्न केलं तेव्हा त्याच फॉरेनच्या मुलीनं सगळ्यांचेच आयुष्य बदलून टाकले. आई बाबा नको म्हणत होते, परंतु जयदीपने ऐकलं नाही. परंतु त्याच जयदीपमुळे आज सगळ्यांचंच आयुष्य बदलून गेले. कारण की ज्या मुलीसोबत लग्न केलं ती काही सर्वसामान्य मुलगी नव्हती. सकाळचे 7 वाजले होते आणि नेहमीप्रमाणे प्रकाशराव सकाळचा चहा घेऊन टेबलाकडे आले आणि आपल्या बायकोला हाका मारू लागले. जयाबाई, उठा, आता चहा तयार आहे. चला लवकर आवरा आणि चहा घ्या. प्रकाशरावांची ही सकाळची रोजची पद्धत होती. चहा करायचा आणि आपल्या बायकोला चहासाठी आवाज द्यायचा, बोलवायचं. मग जयाताई तोंड धुवायच्या आणि खुर्चीवर चहासाठी येऊन बसायच्या. प्रकाशरावांनी दुसऱ्यांदा आवाज दिला तरी जयाबाईंनी उत्तर काही दिले नव्हते. जयाबाईंनी उत्तर दिलं नसल्यामुळे प्रकाशराव उठले आणि बेडरूममध्ये गेले. त्यांनी झोपलेल्या जयाबाईंकडे पाहिलं, मात्र त्यांच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. जयाबाईंचा चेहरा वाकडा झाला होता आणि एक हात कॉट खाली लोंबत पडला होता. त्यांनी जयाबाईंच्या अंगाला हात लावला तर शरीर गरम होते, परंतु हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज होती. ते धावत बाहेर गेले आणि शेजारच्या आशिषला हाका मारू लागले. आशिष, ए आशिष बाळा, लवकर ये. तुझ्या काकीची तब्येत बरी दिसत नाही. लवकर ये बाळा, तिला काहीतरी होत आहे. सकाळी सकाळी झोपत असलेला आशिष आणि त्याची बायको प्रणाली धावत धावत त्यांच्या घरी आली. जयाबाईंचा चेहरा वाकडा झालेला दिसला. प्रणालीने गार पाणी घेतले आणि चेहऱ्यावर मारले, तसेच कांदा फोडून नाकावर लावला. पण जयाबाईंकडून कसलाच रिस्पॉन्स नाही आला. हे पाहून आशिष म्हणाला, काकींना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल, मी माझी रिक्षा आणतो. असे म्हणून आशिष धावत कपडे बदलायला गेला आणि पाठोपाठ त्याची बायको प्रणाली सुद्धा गेली. प्रकाशराव सुन्न होऊन जयाबाईंच्या बाजूला बसले. काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. काल रात्री 11 वाजेपर्यंत दोघे टीव्हीवर कार्यक्रम पाहत होते. तेव्हा जयाबाई बरी होती. तिने कसलीच तब्येतीची तक्रार केली नव्हती. मी तिला नेहमी होण्यास डॉक्टरांकडे जाऊन एकदा सर्व काही आपण तपासण्या करून घेऊया, पण तिचे नेहमीचेच म्हणणे असायचे की एकदा डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर मागे लागतात. मला काही जायचं नाही. माझ्या माहेरची सर्व मंडळी निरोगी आहेत. माझ्या बाबांनी शेवटपर्यंत एकही गोळी घेतली नाही. माझ्या आजीने देखील शेवटपर्यंत एक इंजेक्शन सुद्धा घेतलं नाही की ऑपरेशन सुद्धा केलं नाही. त्यामुळे मला देखील काही होणार नाही. मला डॉक्टरांकडे जायचं नाही. मी हा विचार करत होतो की तेवढ्यात आशिष आणि त्याची बायको प्रणाली हजर झाली. दोघांनी जयाबाईचे डोके आणि पाय पकडून त्यांना रिक्षात ठेवले आणि प्रणाली आणि प्रकाशराव मागे. रिक्षा चालवायला आशिष बसला. तालुक्याच्या गावाकडे निघाले. चालवता चालवता आशिषच्या मनात विचार आला, बहुतेक जयाकाकींना पॅरालिसिसचा अटॅक आला असावा. अशा पेशंटला डॉक्टर ॲडमिट करून घेतात. प्रकाशराव मात्र मोठ्या टेन्शनमध्ये होते. आता काय होईल आणि काय नाही, त्यांना आता मात्र खूप टेन्शन येत होतं. सकाळचे 8 वाजले होते. डॉक्टर राणे 9:30 वाजता कॅबिनमध्ये येतील. तोपर्यंत हॉस्पिटलला जाऊन जयाकाकींना ॲडमिट करूया. आशिषची रिक्षा राणे हॉस्पिटलमध्ये शिरली. आशिष आणि प्रणालीने जयाबाईंना उचलून आतमध्ये घेतले आणि नर्सला बोलवले. नर्सने ब्लड प्रेशर तपासले आणि ॲडमिट करून घेतले. सिरियस पेशंट ॲडमिट झाल्याचे कळताच आज डॉक्टर राणे तातडीने आले. त्यांनी झटपट उपचार सुरू केले. इंजेक्शन दिले आणि CSC स्कॅन करायला पाठवले. 1 तासातच रिपोर्ट येताच डॉक्टरांनी प्रकाशरावांना सांगितले,
मेंदूला थोडासा धक्का बसलाय, परंतु त्या वाचल्या आहेत. त्यांचा बीपी मात्र फार वाढलेला आहे. आता यापुढे कसं काय रिस्पॉन्स देतात ते आपण पाहूया, असे म्हणून डॉक्टरांनी औषधांची मोठी लिस्ट हातात दिली. प्रकाशराव मात्र शून्यात नजर लावून बसून होते. त्यांच्या डोळ्यासमोर घरचे चित्र आले. आपण दोघेच राहणारे. मुलगा जयदीप अमेरिकेत राहतोय. आत्ता 4 महिन्यापूर्वी त्याने मूळ पंजाबी पण अमेरिकेत लहानाची मोठी झालेल्या मुलीबरोबर लग्न केलं. त्या लग्नाला त्यांच्या आईचा कडवा विरोध होता. सुनेचं म्हणजे यशवंतीचा हा फोटो पाहिला नाही. उदयने लग्नासाठी येण्याचा खूप आग्रह केला. विमानाची तिकिटे पाठवली, पण त्यांच्या आईने ठाम नकार कळविला. प्रकाशरावांच्या मनात आलं जावा मुलाच्या लग्नासाठी. डोळे भरून त्याचे लग्न सोहळा पाहावं, परंतु जयाबाईंच्या पुढे त्यांचा नाविलाज होता. कारण आपल्या पत्नीसमोर त्यांचं काहीच चालत नाही. तिचा स्वभाव कोपिष्ट, रागाने घर डोक्यावर घेईल म्हणून आपणच गप्प बसावे लागते. तो राग मनात ठेवून ती असावी, त्यामुळेच एवढं ब्लड प्रेशर वाढले आणि हॉस्पिटलमध्ये आणावे लागले. आता डॉक्टर काय सांगतात ते पाहावे. एवढ्यात प्रणाली म्हणाली, प्रकाश काका, जयदीप भाऊजींना कळवायचं तरी. अशी देखील म्हणाला, हो काका. जयदीपला एकदा फोन करून घडलेली सगळी घटना त्याच्या कानावर तरी घाला, नाहीतर मी फोन करू का? जयदीपला आशिषने प्रकाशरावांना विचारले. शून्यात नजर लावून बसलेले प्रश्नमग्न झालेले प्रकाशराव एकदम दचकले. नको नको, इतक्यात त्याला कळवू नको. 2 दिवसांनी जयाबाईची प्रगती किती होती, तब्येत किती सुधारते, मग त्यानंतर आपण कळवू. आता कळवून तरी काय उपयोग आहे? तो 7 समुद्रापलीकडे आहे. त्याला इथपर्यंत यायला किती वेळ लागेल? आणि त्याच्या बायकोचं नाव घेतलं तर जयाबाई घर डोक्यावर घेते. त्यापेक्षा नका कळवू. आपण जयाबाईंची तब्येत बरी होण्याची वाट पाहूया. प्रकाशरावांचं बोलणं ऐकून आशिष गप्प बसला. प्रणाली जयाकाकीच्या शेजारी बसून होती. नर्स अधूनमधून येऊन सलाईन चेक करत होती. नवीन इंजेक्शन देऊन जात होती. रात्री प्रकाशरावांना घरी पोचवून आशिष परत आला. रात्री पेशंटच्या शेजारी म्हणजेच जयाबाईच्या शेजारी प्रणाली आली आणि पॅसेजमध्ये आशिष झोपला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी जयाताई हात हलवू लागल्या. डॉक्टर तपासून जात होते, औषधे बदलून देत होते. तिसऱ्या दिवशी जयाताईंच्या तब्येतीत थोडी सुधारणा दिसू लागली. रात्री चक्कर आल्यावर डॉक्टर म्हणाले, औषधांनी त्यांना एवढ्यावर आणले आहे. आता पुढे फिजिओथेरपी करायला हवी. आपल्या भागात चांगले फिजिओथेरपिस्ट नाहीत, तेव्हा मोठ्या शहरात नेऊन निदान 3-4 महिने फिजिओथेरपी करावी लागेल. त्यानंतर माझ्या अंदाजे त्या निदान चालू लागतील स्वतःच्या पायावरती. स्वतःचं काम स्वतः थोडंफार करतील. तोपर्यंत आपल्याला हॉस्पिटलमध्ये नर्स थोडेफार त्यांच्यावरती उपचार करेल. डॉक्टरांचे म्हणणे प्रकाशराव आणि आशिष प्रणाली ऐकत होते. प्रकाशराव चिंताग्रस्त झाले. आता काय करायचं? मोठ्या शहरात कशी व्यवस्था करायची? आशिष म्हणाला, मी जयदीपला फोन करतो, त्याचं मत घेतो. ताबडतोब आशिषने जयदीपला फोन लावला. त्याच्या आईच्या आजाराबद्दल सर्व काही सांगितलं. आशिषचे बोलणे ऐकून जयदीपला धक्का बसला. त्याने प्रकाशरावांकडे फोन द्यायला सांगितला. बाबा, काय हे? 2 दिवसांपासून आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्ही आत्ता मला कळवताय? नाही रे बाबा, तुला कळवून तरी करायचं काय? तो एवढा लांब आहे आणि आता तिची प्रगती आहे, पण फिजिओथेरपी करायला हवी आहे. आपल्या भागात चांगला फिजिओथेरपी करणारा कोणीही नाही. डॉक्टरांचे असे मत आहे. शहराच्या ठिकाणी पुण्या मुंबईत न्यायला सांगितले आहे. बघू काहीतरी. तुझ्या मामांना कळवितो, बघू ते काही सोय करतात की काय. जयदीप म्हणाला, बाबा मी तुम्हाला 1 तासात फोन करतो. असं म्हणून जयदीपने फोन ठेवला. 1 तासानंतर जयदीपचा फोन आशिषला आला. जयदीप माझी बायको यशवंती उत्तम फिजिओथेरपिस्ट आहे. अमेरिकेतील मेडिकल कॉलेजमधील डिग्री होल्डर आहे. ती येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये
फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. त्याच्यातील आधुनिक तंत्र तिला माहिती आहे, त्यामुळे माझ्यापेक्षा तीच असणे ते जास्त उपयोगी आहे. म्हणून ती उद्या भारतात यायला निघते आहे. परवा दुपारपर्यंत ती गोव्याला पोहोचेल आणि संध्याकाळी राणे हॉस्पिटलमध्ये. सध्या माझे एका प्रोजेक्टवर काम सुरू आहे. त्याचा हेड मी आहे, त्यामुळे कमीत कमी 2 महिने मला रजा मिळणार नाही. पण यशवंतीला मिळू शकेल. तेव्हा बाबांना सांग, काळजी करू नका. यशवंती परवा संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचेल. आशिषने जयदीपचे सर्व बोलणे प्रकाशरावांच्या कानावर घातले. प्रकाशरावांनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले की आज ह्या बाईला मी काय सांगू. मी जरी सांगितलं होतं, एकदा मुलगा परदेशात गेला म्हणजे पोरका झाला. तो आई वडिलांना विसरून जातो. आता हा आमचा जयदीपच घ्या ना, स्वतः यायचं सोडून बायकोला इकडे पाठवून देतोय. तिची भाषा पंजाबी आणि लहानपणापासून अमेरिकेत वाढलेली. तिला काही आपली भाषा समजणार आहे का? तिला काय होतंय हे समजणार आहे का? त्यापेक्षा मी जयदीपच्या मामाला फोन करतो. त्याच्याकडे मुंबईला काय व्यवस्था होत आहे का बघतो. प्रकाशने रामाने आपल्या मेहुण्याला मुंबईला फोन लावला आणि जयाबाईंची सर्व परिस्थिती सांगितली. मेहुण्याने आपली जागा खूप लहान आहे आणि सुनेचे बाळंतपण पण आलेले आहे. काहीच सोय करता येणार नाही असे सांगितले. मेहुण्याचं उत्तर ऐकून प्रकाशराव मात्र काळजीत पडले. त्यांनी आपल्या पुतण्याला रोहनला, जो पुण्यात असतो, त्याला विनंती केली. त्याने पण काहीच उत्तर देऊन नाचापाडा लावला. डॉक्टर राणेंच्या हॉस्पिटलमध्ये नर्सला जमेल तशी ट्रीटमेंट देत होती, पण त्यामुळे फार फरक पडला नव्हता. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर रहाणे हॉस्पिटलमध्ये एक 27-28 वर्षाची उंच देखणी स्त्री प्रवेश करत होती. आल्या आल्या तिने जयाबाईंच्या तब्येतीची चौकशी केली. पेशंट बरोबर प्रणाली बसली होती. समोरच्या कॉटवर आशिष आणि प्रकाशराव बसले होते. तिने आत येताच प्रकाशरावांच्या पायाला वाकून नमस्कार केला. बाबा, मी यशवंती, आपली सून, असं तिनं हिंदीमध्ये तिने ओळख करून दिली. जयदीपची बायको. प्रकाशराव मात्र पाहतच राहिले की आपली सून एवढ्या लांबून आली. त्यांच्या मनात आले, जयदीपच्या मानाने ही मुलगी खूपच उजवी आहे. उंच, गोरी आणि स्मार्ट आणि अतिशय नम्र. आशिषकडे पाहत ती म्हणाली, आप आशिष जी है शायद, और है प्रणाली जी, बराबर है क्या? आशिष धडपडत उठला. हो, मी आशिष आणि ही माझी बायको प्रणाली. ठीक आहे, मी अभी पेशंट को देखती हूँ. तिने जयताईंच्या दंडाला हात लावला. मग डोळे उघडून पाहिले, हात उचलून पाहिला, पाय उचलून पाहिला, मग बेड शेजारी चार्ट पाहिला. मग ती प्रकाशरावांकडे वळून म्हणाली, मी डॉक्टर साहेबांना भेटून येते. असं म्हणत ती रिसेप्शनिस्टकडे गेली आणि डॉक्टर साहेबांना भेटण्यासाठी तिने विनंती केली. तेथील रिसेप्शनिस्टने रेणुका ह्या स्त्रीच्या व्यक्तिमत्वामुळे बुजून गेली आणि तिने तातडीने तिला आत पाठविले. नमस्ते डॉक्टर, मी यशवंती नाईक. जया नाम की औरत आपके हॉस्पिटल में एडमिट है. मैं उनकी बहू अमेरिका से आई हूँ. यशवंतीचं बोलणं ऐकून डॉक्टर गडबडीने म्हणाले, बैठिए. आप आइए आप, मैं 5 मिनट पहले आई हूँ. उनकी तबीयत के बारे में पूछना चाहती हूँ. जया नाईक खतरे से बाहर है, मगर उनकी लेफ्ट साइड पर लकवा आया है. डॉक्टर यशवंतीला सर्व काही घडलेली घटना सांगत होते. त्यांच्या हाताला जरा जखम झालेली आहे, परंतु इलाज करावा लागेल. तो म्हणजे फिजिओथेरपिस्टने इलाज केला तर तो बरा होईल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून यशवंती हिंदीमध्ये सांगत होती, डॉक्टर, मी अमेरिकामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये फिजिओ करत आहे आणि त्यामुळे मला सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या ट्रीटमेंट माहीत आहे. त्यासोबतच मी येताना माझ्यासोबत नवीन गोळ्या औषधे सुद्धा घेऊन आलेली आहे. डॉक्टर राणे म्हणाले, खूप छान, बरं झालं तुम्ही उपचार घेऊन आलेले आहे. मी उद्या त्यांना डिस्चार्ज देतो, त्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती इलाज करू शकता. थँक्यू डॉक्टर म्हणून यशवंती बाहेर आली. प्रकाशरावांना म्हणाली, बाबा,
मी डॉक्टर साहेबांसोबत बोलले आहे. आपण उद्या आईंना घेऊन घरी जाऊ शकतो, डिस्चार्ज घेऊन. उद्यापासून मी घरीच त्यांचा इलाज करेन. आता काही घाबरण्याचं कारण नाही. आज फक्त आजच्या रात्री आपण हॉस्पिटलमध्ये राहू. आता सर्वजण तुम्ही घरी जा. मी आईंसोबत आज थांबते. प्रणाली पण भरपूर थकलेली आहे. 4 दिवस झाले त्यांना झोप सुद्धा व्यवस्थित भेटलेली नाही. आशिषजी, तुम्ही सर्वांना घेऊन घरी जा. फक्त उद्या सकाळी तुम्ही आम्हाला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये या. प्रणाली म्हणाली, अगं पण तुला इथं कसं जमेल? इथं ओळख पण नाही तुझी. यशवंती म्हणाली, कोण म्हणालं माझी ओळख नाही? मला कोण ओळखत नाही. आता माझी रेणुकासोबत हॉस्पिटलमधल्या सर्व नर्ससोबत, डॉक्टरांसोबत ओळख झालेली आहे. रेणुकाला यशवंती विचारत होती. यशवंती प्रणालीचा हात पकडून नर्स रेणुकाकडे गेली. तेव्हा रेणुकाचं काय, पण सर्व नर्सेस तिच्याशी अनेक वर्षापासूनची जुनी ओळख असल्यासारखे बोलू लागले होते. प्रणालीला कळत नव्हतं की जेमतेम 1 तासापूर्वी येथे आलेली यशवंती आणि तिने सर्वांशी ओळख केली केव्हा. यशवंती रेणुकाला म्हणाली, रेणुका, आज रात्री मी इथेच राहणार आहे, कारण बाकी सगळेजण खूप थकलेले आहेत. त्यांना मी घरी पाठवणार आहे. चालेल ना? रेणुका यशवंतीकडे पाहून म्हणाली, हो, राहा ना इथे. इथे आमची बाजूला खोली आहे, तिथे राहा तुम्ही. आणि बाकी आम्ही आहोतच रात्रभर तुमच्या मदतीला. कसलीच काळजी करू नका. बाबांना पण घरी नाही. आणि उद्या डिस्चार्ज घेण्यासाठी या. प्रणाली समाधानाने रूमकडे गेली आणि तिने घरी जाण्याची तयारी केली. प्रकाशराव काळजीच्या स्वरात म्हणाले, काळजी घे ग यशवंती. तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही घरी जात आहोत. सकाळी आशिष रिक्षा घेऊन येईल. सर्व मंडळी घरी गेली. यशवंतीने जयाबाईंचा अंग पुसून घेतला. अंगावरचे कपडे बदलले. हॉस्पिटलमधले सर्व स्टाफ कौतुकाने बघत होता. आपापसात कुजबुजत होता. इथे एका घरात अनेक वर्ष राहणारे सून सासू काय काळजी घेते ते आम्ही पाहतो, पण एवढ्या 50 तासांचा प्रवास करून आलेली ही मुलगी अनोळखी सासूची किती काळजी घेते बघा. आणि ती प्रणाली सांगत होती की जयाबाई म्हणे तिचे तोंड सुद्धा पाहणार नव्हती. ती पूर्ण रात्र यशवंती हॉस्पिटलमध्ये राहिली. मधले 3 तास बाजूच्या नर्सच्या खोलीमध्ये विश्रांती घेतली आणि बाकी हॉस्पिटलचा स्टाफ सोबतच होता. सकाळी आशिष रिक्षा घेऊन आला. तोपर्यंत यशवंती डिस्चार्ज घेऊन हॉस्पिटलचे बिल भरून घरी जाण्याची तयारी करत होती. जात आहे ना दोन्ही साईडने उचलून हॉस्पिटल स्टाफने त्यांना रिक्षात झोपवलं. यशवंती बाजूला बसली आणि सर्व हॉस्पिटल स्टाफने यशवंतीला बाहेर येऊन निरोप दिला. आशिष घरी पोचली आणि यशवंती आणि प्रणालीने पुन्हा जयाताईंना उचलून घरात आणले. बेडवर झोपवले. यशवंती आपले घर पाहत होती. भारतातील 4-5 वेळा येऊन गेली होती, पण थेट विमानतळ ते टॅक्सी, पंजाबमधील नातेवाईकांची हवेली, मावळातील उतरत्या छपरांची, जांबा दगडांची घरे ती प्रथमच पाहत होती. यशवंती पूर्ण घर फिरली. मागील दाराची पाण्याने तुडुंब भरलेली विहीर तिने पाहिली. विहिरी पलीकडे नारळाची, काजूची, आंब्याची झाडे तिला आवडली. गेली घराच्या दारात तुळशी वृंदावन ती प्रथमच पाहत होती. देवासाठी स्वतंत्र खोली, स्वयंपाकघरात त्यासोबत मातीची चूल तिला नवीन होती. अमेरिकेत भारताचा भूगोल शिकताना त्यांना हे सर्व वाचले होते. आता प्रत्यक्षात पाहत होते. तिने आपली बॅग सासूबाईंच्या खोलीत ठेवली, कारण रात्रंदिवस त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला मिळेल म्हणून. तोपर्यंत प्रणालीने सर्वांसाठी चपाती भाजी आणली. यशवंतीने बाबांना चपाती भाजी दिली आणि आपण खायला बसली. भाजी बरोबर चपातीचा एक तुकडा तोंडात टाकला, मात्र तिला खाणे फार आवडले. माहेरी पंजाबी जेवण त्याची सवय होती. हे महाराष्ट्रीयन जेवण पण तिला आपलेसे वाटले. तिने ठरविले प्रणालीकडून हे सर्व शिकून घ्यायचे. शेवटी मात्र नवऱ्याला, सासू सासऱ्यांनाही जेवण आवडते. त्यांच्या आवडीचे जेवण मला यायला हवे. मग तिने बेडवरील जयाबाईंकडे मोर्चा वळविला.
तिने प्रणालीला बोलवले आणि फिजिओच्या नियमाप्रमाणे तिने पेशंटच्या बेडची दिशा बदलून घेतली. पहिल्यांदा तिने पेशंटचा हात हातात घेतला आणि हाताचे व्यायाम सुरू केले. हे 15 मिनिटे केल्यावर डाव्या पायाचे व्यायाम सुरू झाले. मग हात आणि पायावर अमेरिकेतून आणलेले रोलरने शेक दिले. मग चेहऱ्याकडे व्यायाम, मग डोळ्यांचा व्यायाम, असे अनेक व्यायाम ससाट सुरू झाले. 2 तासात असे व्यायाम सुरू होते आणि प्रकाशराव, आशिष आणि प्रणाली आश्चर्याने पाहत होती. त्या एवढ्या मुलीच्या अंगात किती ताकद आहे, असे प्रकाशराव मनातल्या मनात म्हणत होते. 2 तास व्यायामानंतर अमेरिकेतून आलेले जेल अंगावर पसरविले आणि प्रणालीच्या मदतीने गरम पाण्याची आंघोळ घातली. त्यामुळे जयाताईंना गाढ झोप लागली. शेक सुरू असताना जयाबाईंनी हाय म्हटले असे प्रकाशरावांना वाटले. त्यांनी खात्री करू लागले की या उपचाराने जयाबाई खडबडीत बरी होणार आहे. त्यांना या मुलीबद्दल, म्हणजेच त्यांच्या सुनेबद्दल, यशवंतीबद्दल ममत्व वाटू लागले. कुठेही अमेरिकेत जन्म घेतलेली मुलगी जयदीपला मित्राच्या घरी भेटते काय, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात काय, लग्न करतात काय, आणि लग्नानंतर फक्त 4 महिन्यानंतर जयदीपची आई अर्धांग वायूने आजारी पडली म्हणून अमेरिकेत तातडीने येते काय, आल्यानंतर ती एका डॉक्टरांसारखी किंवा एका स्वतःच्या आईप्रमाणे काळजी घेते काय, सारेच काही आश्चर्यकारक आहे. दुसऱ्या दिवशी यशवंतीने सासूकडून व्यायाम करून घेतले, पण प्रणालीला बोलावून ती मालवणी जेवण शिकू लागली. शिवाय यूट्यूबवर बरीच माहिती होती. दुसऱ्या दिवशी तिने कुळथापाची पिठी केली. यशवंतरावांना ती फार आवडली. मग ती भाकरी थापायला शिकली, माशाचं कालवण करायला शिकली. प्रकाशराव पण सुनेला मदत करत होते. नारळ किसून देते होते, कांदे लसूण सोलून देत होते. जयदीपचा रोज फोन येत होता. आईची तब्येत सुधारते आहे ह्या बातमीने त्याला आनंद होत होता. आपण स्वतः न जाता यशवंतीला पाठवायचे ठरविले आणि यशवंती एका मिनिटात तयार झाली. याची त्याला खूप बरे वाटले होते. आता 2 महिन्यात प्रोजेक्ट संपला की आपण भारतात जाऊ आणि चांगले महिनाभर राहून IT सेवा करून आणि येताना यशवंतीला घेऊन अमेरिकेतच येऊ, अशी स्वप्न आहे तो पाहत होता. यशवंतीच्या उपचाराने जयाबाई डोळे उघडून पाहत होत्या. त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न येत होता. आपल्या घरात वावरणारी ही स्त्री कोण आहे हे त्यांना विचारायचे होते, पण बोलता येत नव्हते. यशवंतीने आता त्यांच्या जिभेचे व्यायाम सुरू केले. त्यासाठी अमेरिकेतून एक कंपन पावणारे मशीन आणले होते. त्यामुळे ती जीभ कंपन पावत होती आणि तोंडात व्यवस्थित फिरत होती. यशवंतीचा अंदाज होता साधारण 1.5 महिन्यात सासूबाई व्यवस्थित बोलू शकतील, स्वतःच्या पायावर चालू शकतील. तोपर्यंत न थकता हे व्यायाम देत हवेत. दरम्यान चीनमध्ये एका व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. लाखो लोक व्हायरसने आजारी पडले होते. अनेक जण मेली. हळूहळू हा विषाणू जगभर पोहोचला. अमेरिकेमध्ये सुद्धा अनेक लोकांना बाधा झाली. हा विषाणू भारतामध्ये पण आला. त्यामुळे अनेक बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. भारत सरकारने पण देश बंद करण्याची घोषणा केली. विमानसेवा, रेल्वे सेवा बंद झाल्या. जयदीप अमेरिकेत आणि यशवंती भारतात, अशी परिस्थिती झाली होती. विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर असताना जयदीप यशवंतीला सांगत होता, भारतातून लवकर निघ, नाहीतर तू तिकडेच अडकशील. यशवंतीने उत्तर दिले, सासूबाईंना पूर्ण बरे व्हायला किमान 2 महिने लागतील. तोपर्यंत मी भारत सोडू शकत नाही. भारतातही मोठ्यापासून छोट्यापर्यंत कारखाने बंद, व्यवसाय बंद झाली. जिकडे तिकडे सुखसुखाट पसरलाय. हातावर पोट असलेल्या माणसांचे खूप हाल झाले. यशवंतीच्या लक्षात आले, आपल्या गावातील तरुण तरुणी सध्या घरीच असतात. बारीक सारीक कामे करणारे, मोलमजुरी करणारे, गवंडी काम करणारे काम नसल्याने घरीच आहेत. सरकारने थोडेफार धान्य दिले तरी इतर व्यवहारासाठी पैसे कोण देणार. यशवंतीला वाटले, आपण या मंडळींसाठी काहीतरी करायला हवे. तिने प्रकाशरावांना विचारले, बाबा, आपल्या घरची काही जमीन वगैरे आहे का?
जिथे काही आपण झाडे वगैरे लावू शकतो. प्रकाशराव म्हणाले, आमची 15 एकर जमीन आहे, पण ती डोंगराळ आहे. त्या भागात फारसे पाणी मिळणार नाही. तो भाग सपाट करून घेतला पाहिजे. खूप खर्च येईल आणि खूप मेहनतही करायला लागेल. सायंकाळच्या वेळी यशवंती जयदीपशी फोनवर बोलली. आपण ती जमीन लावगडीखाली आणू या, खूप खर्च येईल. तुझे काय मत आहे? गरीब म्हणाला. यशवंती, बघून ये. आई, बाबांची इच्छा पण आहे त्या जमिनीवर काही लागवड व्हावी, पण त्यांना ते शक्य झाले नाही. तरी या लॉकडाऊनमुळे तू तिथेच आहेस. पैशांची काळजी नाही, पण कितपत जमेल ते पहा. दुसऱ्या दिवशी यशवंतीने आशिष आणि प्रणालीला बोलवले. तिने तिची कल्पना सांगितली. 15 एकर जमिनीची पाहणी करूया. सायंकाळी सर्वांनी जागा पाहिली. त्यावर खूप रानटी झाडे होती. जमीन डोंगर उतरणीवर होती. खडक होते. जवळपास पाणी कुठेच नव्हते. प्लॉटवर जायला व्यवस्थित जागा नव्हती. आशिष यशवंतीला म्हणाला, वहिनी, इथे आंबे लावणे कठीण आहे, कारण पाणी जवळपास नाही. पण डोंगर उताराला काजू कलमे लावता येईल. त्याला फारसे पाणी लागत नाही. तसेच साग आणि बांबूंची लागवड करता येईल. अर्थात खर्च खूप येणार. सायंकाळी यशवंतीने जयदीपच्या कानावर हे सगळं घातले. आपल्याला एकट्याला एवढी मेहनत आणि लक्ष देणे जमणार नाही, पण यातील 5 एकर जमीन आशिष आणि प्रणालीला देऊ. नाहीतरी तुला ते सख्या भावासारखेच आहे. सर्व खर्च करून आपण पण ही सर्व कामं करून घेऊ. हे जयदीपला आवडले. तसेच प्रकाशरावांना पण खूप आवडले. आशिष आणि प्रणालीला मग उत्साह आला. त्यांना नाही तर त्यांच्याकडे काही जमीन नव्हती. लॉकडाऊनमुळे बरेच कामगार घरी होते. त्यांना पण रोजगार मिळावा आणि आपले काम व्हावे हा हेतू. आशिषने ताबडतोब JCB मागवले आणि 15 दिवस प्लॅटवर फिरवून जमीन साफ करून घेतली. तोपर्यंत पाऊस जवळ आला होता. यशवंती आणि आशिष जवळच्या एका फळ संशोधन केंद्रात जाऊन नवीन जातीची काजू कलमे पाहून आले आणि यशवंतीला म्हणाला, वहिनी, यावर्षी बांधकामे बंद आहेत. त्यामुळे दगड खाणीवरील दगड पडून आहेत. आपल्याला निम्मे दराने मिळतील. ते घेतले तर कंपाऊंड करून टाकू, म्हणजे गुरांपासून बचाव होईल. यशवंतीला देखील ही आयडिया आवडली. यशवंतीने मान्यता दिली. दुसऱ्या दिवसापासून जवळच्या दगडखान्यातून दगड येऊन पडू लागले. गावातील कामाशिवाय बसलेल्या गवंड्यांना बोलावून कंपाऊंड करणे सुरू झाले. 6 गवंडी आणि 10 मदती राबू लागली. कंपाऊंड झाले तोपर्यंत पाऊस सुरू झाला. पहिल्या पावसातच फळ केंद्रातून काजू कलमे आणली आणि डोंगर उतारावर लावली. गावातील 10 माणसांना कामे मिळणार. मग जवळच्या आंबे गावातून सागर रोपे आणि बांबू रोपे आणली. सुमारे 20 दिवसात पूर्ण बाग तयार झाली. प्रकाशराव आपल्या आशिषच्या रिक्षातून प्लॉटवर जात होते. 1.5 महिन्यात ओबडधोबड जमिनीवर एवढी बाग तयार झाली. हे सत्य की स्वप्न हे त्यांना कळालेच नाही. आपली बायको बरी झाली की तिलाही बाग दाखवायची हे त्यांनी ठरवले. ह्या जमिनीवर बाग करायची तिची इच्छा होती, पण ती तिच्या सुनेने पूर्ण केली. जयाबाईंची पण तब्येत पूर्वदार येत होती. यशवंतीच्या ट्रीटमेंटने त्यांचे सर्व अवयव काम करू लागले होते. आता त्या अडखळत बोलू लागल्या होत्या. थोडेफार चालू लागल्या होत्या. त्या हात हलवून ही मुलगी कोण आहे असं प्रकाशरावांना विचारत होत्या. पण प्रकाशराव मात्र गालातल्या गालात हसत पण काही त्यांना सांगत नव्हते. जयाबाई, आशिष तसेच प्रणाली खुणा करून विचारत होत्या, घरात वावरणारी आणि माझी एवढी सेवा करणारी ही मुलगी कोण आहे? पण ती दोघे पण काही सांगत नव्हती. सारं स्तब्ध झालं होतं. अमेरिकेत कोरोनाचं पेशंट वाढत होते. यशवंतीला जयदीपची काळजी वाटत होती. त्याच्याकडे तिकडे वर्क फ्रॉम होम सुरू होतं. इकडे घरात तिचे सासू सासरे होते. शेजारी आशिष आणि प्रणाली होती. ह्या सर्वांची काळजी यशवंती घेत होती. सर्वांना गरम पाणी, लिंबू सरबत, गरम पाण्याचा वाफ सुरू होतं. जयाताईंना आजारी पडून आता 3 महिने झाले होते. डॉक्टर रहाणेंनी दर महिन्याला तपासायला आणा असे सांगितले होते, पण कोरोनामुळे त्यांना हॉस्पिटल नेता आले नव्हते.
आता जयाताई थोडेफार चालत होत्या, बोलत होत्या. तेव्हा आता डॉक्टरांना दाखवावे असे यशवंतीने ठरविले. तिने डॉक्टर राणे यांना फोन केला आणि पेशंटला केव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणू असे विचारले. डॉक्टर राणे म्हणाले, कोरोनामुळे त्यांना इथे आणणे धोक्याचे आहे. त्याऐवजी मी स्वतः तुमच्या घरी येतो रविवारी. इथे रविवारी पेशंटला भेटायला येतो आणि पाहतो आणि तुमच्या हातचा चहा पण पितो. अशा रीतीने डॉक्टर रहाणे रविवारी प्रकाशरावांच्या घरी आले. जयाताईंची म्हणजे स्पेशल तब्येत त्यांना पाहून खूप आनंद झाला. त्यांना चालता येत होतं. थोडंफार बोलताना पाहून त्यांना आनंद झाला. डॉक्टर जयाताईंना म्हणाले, जयाताई तुम्ही बऱ्या झाल्यात. कोणामुळे माहीत आहे का? माझ्यामुळे. नाहीतर ह्या तुमच्या सुनेमुळे. ही तुमची सून अमेरिकेतून धावत आली आणि ती स्वतः फिजिओ असल्यामुळे तिने तुमच्या चांगल्या प्रकारे उपचार केले. नाहीतर तुम्हाला मुंबई किंवा पुण्याला न्यावे लागले असते आणि तिकडे नेऊन देखील सांगू शकत नाही की तुम्ही बऱ्या झाल्या असत्या की नाही. जयाताईच्या मात्र तोंड उघडेच ठेवून ऐकत राहिल्या. ही घरात वावरणारी, आपल्यावर उपचार करणारी, प्रेमाने वागणारी ही आपली सून, जयदीपची बायको. मग जयदीप कुठे आहे? ह्या सुनेचे मी तोंड पण पाहणार नाही असे बोलले होते. मग देवाने मला अशी शिक्षा दिली की काय? पण ह्या शिक्षेतून ह्या मुलीनेच मला बाहेर काढले. तरीच मी नवऱ्याला, आशिषला, प्रणालीला विचारत होते की कोण मुलगी आहे. सगळे गालातल्या गालात हसत होते, परंतु कोणी मला काही सांगितले नव्हते. जयाताईंनी हाताने खुणा करून यशवंतीला जवळ बोलवलं. तिच्या केसांवरून हात फिरवला. त्यांना रडू आले. किती गोड आहे माझी पोर. अशी लाखात एक सून शोधून सापडणार नाही. असेल पंजाबी की आणखी कोण, पण मालवणी जेवण पण सर्व करते आणि केवढी मोठी बाग तिने तयार केली. जयाताईंच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या आणि अमेरिकेतून आलेली त्यांची सुनबाई हे त्यांचे अश्रू पुसत होती. हे दुर्मिळ दृश्य डॉक्टर रहाणे, प्रकाशराव आणि आशिष आणि त्यांची बायको प्रणाली पाहत होती. ह्या सर्वांनाच गहिवरून आले. पण आपला घसा खवखवून ते म्हणाले, यशवंतीची. आपण डॉक्टरांनी हिंदीत बोलायला सुरुवात करताच यशवंती म्हणाले, डॉक्टर मराठीमध्ये बोला, मला आता मराठी येते. डॉक्टर म्हणाले, यशवंती तुम्ही मराठी शिकला नसता तर मला आश्चर्य वाटले असते. 3 महिन्यापूर्वी तुम्ही अमेरिकेतून 2 दिवसात इथे पोहोचलात आणि ज्या तत्परतेने सासूबाईंवर उपचार सुरू केले ते माझ्या स्टाफने मला सांगितले. तेव्हा मी ओळखले होते हे पाणी काही वेगळंच आहे. एकदा मी परदेशी गेले तरुण आपल्या आईवडिलांना विसरतात, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. हे कॉमन झाले आहे. ह्या विषयावर अनेक कथा, कविता, गोष्टी घडलेल्या आहेत. काही ठिकाणी परदेशी गेलेल्या मुलामुलींच्या पालकांची मंडळे स्थापन झालेली आहेत. परंतु यातील काही मुलं आपल्या आई वडिलांची व्यवस्थित काळजी घेतात. एवढेच नव्हे तर शिक्षण किंवा पुरेसे पैसे जमले की परदेशात आपल्या देशात येतात आणि आपल्या आईवडिलांना जगवतात. यावर कोणी कथा, कविता किंवा गोष्ट आताचे व्हॉट्सअप, फेसबुक ब्लॉक करत नाही. यशवंती तुझे उत्तम उदाहरण आहे. अशा पद्धतीत परदेशी गेलेल्या पण भारतात येऊन स्थायिक झालेल्या आणि म्हाताऱ्या आईवडिलांची किंवा सासू सासऱ्यांची काळजी घेणाऱ्या मुलींसाठी तू आदर्श आहेस. मी आजच जयाबाईंचे आजारपण आणि त्यांच्या सुनेचे अमेरिकेतून येऊन केलेले उपचार यावर लेख लिहिणार आहे. मुंबईतील इंग्रजी, मराठी तसेच आम्हा डॉक्टर्स असोसिएटच्या सोयीनर मध्ये पाठविणार आहे. यशवंतीसह सर्वजण सदगीर झाले होते. यशवंती आपले कौतुक ऐकून संकोच होऊन गेली होती. जयाताई मात्र वारंवार यशवंतीच्या केसांमधून हात फिरवत होत्या. प्रकाशराव, आशिष, प्रणाली मात्र सर्वजण डोळे पुसत होते. डॉक्टर्स पुढे म्हणाले, यशवंती सध्या जगात कोरोना आणि धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे तुझा नवरा तिकडे आणि तू इकडे अशी परिस्थिती आहे. पण हा कोरोना लवकरच संपेल आणि विमानसेवा सुरू होईल. त्यावेळी तो तुझ्या नवऱ्याकडे परदेशी जाशील. मग मला प्रश्न पडतो,
आमच्यासारख्या छोट्या शहरात कितीतरी जयाबाईंसारखे पेशंट येतात आणि त्यावर मनासारखे उपचार करणारी यशवंती नसते. त्यामुळे पेशंटमध्ये किंवा सुधारणा होणार यावर मर्यादा येते. असं म्हणून मी निघतो या पेशंटची काळजी नाही, कारण इथे माझ्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टर आहे. 2 महिने आता हा पेशंट चालत माझ्या हॉस्पिटलमध्ये येणार. गेले यशवंती विचार करत होती. डॉक्टर म्हणाले ते खरं आहे. माझ्या सासूबाईला मिळालेली ती ट्रीटमेंट इथल्या पेशंटला मिळायला हवी. या छोट्या शहरात कुशल फिजिओ यायला तयार नसतात आणि इथल्या लोकांना मोठ्या शहरात जाणे जमत नाही. मला वाटते माझे गरजेचे आहे. शिवाय माझ्या सासू सासऱ्यांना माझी आणि जयदीपची गरज आहे आणि मोठ्या कष्टाने मोठी बाग उभी करून केली आहे. त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मी ते राहू शकेल. तसेच माझ्या आई बाबांना देखील मी भारतामध्ये राहिलो तर आनंद होईल. पण जयदीपचं काय? त्याची नोकरी, त्याचे करिअर, काहीतरी विचार करायला हवा. त्या रात्री फोनवर यशवंती जयदीपशी बोलली. भरभरून बोलली. जयदीपला पण पटत होते, पण नेमके काय आणि कसे करायचे याचा विचार सुरू झाला. पुढील काही महिन्यात कोरोना कमी झाला तशीच यशवंतीने डॉक्टर राणेंच्या मदतीने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जागा मिळवली आणि जयताई फिजिओथेरपी सेंटर आपल्या सासूच्या नावाने सेंटर सुरू केले. आपल्या मदतीस प्रणालीला घेतले. इतर काही बागकामी पाहायला आशिष होताच. 2 वर्षात बागेतील झाडे जोर धरल्या. दुसऱ्याच वर्षी काजू कलमांना भरघोस काजू लागले. प्रकाशरावांनी जयाबाईंना नेऊन बाग दाखवली तेव्हा या ओसाड जमिनीवर आपल्या सुनेने हे नंदनवन उभे केले आहे ते पाहून सुनेचा त्यांना अभिमान वाटला. आंतरराष्ट्रीय विमान सुरू होताच जयदीप घरी आला. वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने त्याची नोकरी व्यवस्थित सुरू झाली. परंतु कंपनीने पुन्हा कंपनीत बोलवल्यास कंपनी सोडायची आणि भारतात दुसरी कंपनी स्वीकारायची व पुणे किंवा मुंबईमध्ये जॉब घ्यायचा आणि त्याने ठरविले होते. जयाताई फिजिओ सेंटरमध्ये थोड्याच दिवसात नाव मिळवले. संपूर्ण जिल्ह्यातून थोड्याच डॉक्टर पेशंट पाठवू लागले. यशवंती मनापासून उपचार करू लागली. जयदीप आपले काम संपवले की बागेत जाऊ लागला. झाडांची मशागत करता करता त्याला भलताच आनंद होऊ लागला. प्रकाशराव आणि जयाताई लवकर आजी आजोबा होणार असल्याची आनंदाची बातमी आणि नातेवाईक कुटुंबात आनंद झाला. डॉक्टर राणे यांनी जयाबाईच्या आजाराबद्दल लिहिलेला लेख महाराष्ट्रातील सर्व अग्रणी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. डॉक्टर सोईनर मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे भारतभर गाजला. हा लेख वाचून आणि त्यावरील चर्चा ऐकून परदेशी नोकरीनिमित्त गेलेले मुलांच्या आईबाबांच्या आशा पल्लवित झाल्या. आपल्याला पण यशवंतीसारखी सून मिळावी आणि तिने नवऱ्याला परत आपल्या देशात आणावे म्हणून ते प्रार्थना करू लागले. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, यशवंतीसारखी सून आणि जयदीपसारखा मुलगा प्रकाशराव आणि जयाताईंना मिळाले आणि यशवंतीने पंजाबी असून मूळची आणि लहानाची मोठी अमेरिकेत म्हणजे फॉरेनमध्ये झालेली असून तिने आपल्या सासूची इतकी चांगल्या प्रकारे काळजी घेतली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद.